लोक म्हणायची काय करताय, काय वेड्यासारखं लावलंय. एवढं एवढं गाडा आहे. हो, एवढीशा गाड्या आहे म्हणले का त्याच्यावर असं? काय खूप म्हणले काय काय लोक आम्हाला. काय पण बाहेरची आम्ही म्हणली का ओळखीचीच म्हणली? ओळखीचीच जवळपासचीच म्हणली, पण आम्ही नाही लक्ष दिलं. आम्ही आमचं साफसफाई करून आम्ही आमच्या गाड्या लावायचो. मला 5 मुली आहेत, 4 मुलींची लग्न केली मी या गाडीवर. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आणि वेगवेगळी या ठिकाणी स्टोरी करत असतो. सध्या पुण्यामधील शनिवार पेठ या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, एक गाडा आहे, भजीचा गाडा आहे, भजी वडापावचा गाडा आहे आणि एक महिला आहे या ठिकाणी ते काम करतात. कोणत्या पद्धतीने ते व्यवसाय करतात, गेले कित्येक वर्षापासून, किती वर्षापासून हा व्यवसाय करतात, या संदर्भात आपण बेधडक चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव मावशी? आमचा अलका काशीनाथ कानगुडे. काय कशाचा गाडा आहे हा? हा वडापावचा गाडा आहे. पहिल्यांदी स्वामी समर्थ नावे वडापावच्या गाडीचं. अक्कलकोट स्वामी समर्थ. हा, आम्हाला स्वामींचं फार वेड आहे सगळ्यांना. हा. त्याच्यामुळं आमचे म्हणजे आमचे मालकच स्वामींचं सगळं देवाचं सगळं करतात. बर. हे मंदिर आहे सगळं आम्हीच करतो, पूजा वगैरे. तर त्याच्यामुळं त्यांनी आम्ही पहिल्यापासून गाडा लावत होतो. सकाळी पोहे, उपीट, खिचडी, वडापाव सकाळी असतं नाश्ता, आणि संध्याकाळी फक्त वडापाव, डाळवडा, भजी. गाडा पाव गाडा पाव. कधी सुरुवात केली ही गाडा? हा गाडा आम्ही 1800 काहीतरी 1918 साली सुरू केला. 1951 साली सुरू केला. म्हणजे 1951 साली या ठिकाणी ही गाडा ह्याच पद्धतीचा होता, तिथे लिहिलेलं नाही, आहे वाटतं. तिथं गाडी ठेवली आमची, जुनी गाडी हा. आहे फोर ह्याची. बरं. ही गाडी आम्ही आता 2 वर्ष झाली ही गाडी लावली. 2 ही वर्ष नवीन गाडी. नवीन गाडी केली त्याच्या आम्ही. अगोदर जुनी गाडी होती. जुनी गाडी होती. सुरुवात कुणी केली हो हे वडापावचं ते भजीचं सुरुवात? मी स्वतः बचत गटाच्या माध्यमातून सुरुवात केली. बरं. मी मुक्ता टिळककडे जात होते. त्याच्यानंतर तिथं माझी 2 ठिकाणी ओळख झाली. मग ते त्यांनी म्हणले की तुम्ही बचत गटामुळं माध्यमातून त्यातून काहीतरी तुमचं काहीतरी सुरुवात करा, म्हणून मी ही सुरुवात केली. आणि पहिल्यांदा मी पहिले छोटंसं हे लावलं होतं, स्टॉल लावला होता. त्यानंतर ती गाडी घेतली, गाडीचं लायसन वगैरे काढलं. त्याच्यानंतर मग आतापर्यंत तीच गाडी होती. आता हे 2 वर्ष झाली ही गाडी आमच्या जावयांनी आम्हाला ही नवीन गाडी करून दिली आहे. बरं. मला 5 मुली आहेत, 4 मुलींची लग्न केली मी या गाडीवर. त्या गाडीवर. हा, आणि माझे मिस्टर आहेत ते पहिले रिक्षावर होते. हा. ते आता 5 म्हणजे जवळजवळ 15 वर्ष झाले. आणि रिक्षाचा धंदा त्यांनी सोडून दिला. दोन्ही टायमाला हे लावतो आम्ही. कारण एकदा दोनदा त्यांना रिक्षाच्या धंद्यावर असताना ते काय ते डेक्कनचे अध्यक्ष होते. हा. तर तिथं 2दा 3दा त्यांना रात्री 2 वाजता 3 वाजता असे बोलवायला लोक आले की आमची रिक्षा नेली, तू चल बाबा, असं. त्याच्यामुळे त्यांनी ते रिक्षाचा धंदा सोडून दिला. रिक्षाचा व्यवसाय हा, सोडला. सोडून दिला. त्यानंतर ते म्हणले या व्यवसायामध्ये- संध्याकाळी पण, हा, ते म्हणले की ठीक आहे म्हणे, संध्याकाळच्या वेळेला आपण दोघं लावू, सकाळच्या वेळेला तू एकटी लावती. तर मग आता आम्ही दोघंही लावतो. सकाळी मी चालू करून देते त्यांना, 2 तास असते, मग मी घरी जाते, स्वयंपाक पाणी वगैरे करते. आता एक मुलीची लहान पोरगी आहे माझ्याकडे सांभाळायला, आणि आता दोन्ही टायमाला ते बघतात. 4 मुलींचे लग्न तुम्ही ह्या गाड्यावरती लावून दिले. खर्च जो सगळा असतो लग्नाचा त्याच्यावर सगळं. आता ही वडापाव ती तुम्ही बनवता, भजी वडापाव या ठिकाणी आहे, ही कुठून शिकला? पहिल्यांदा तुम्ही शिकला होता काय, कसं? माझे मिस्टरच मुळात नगरचे आहेत, नगर. राशीन गावचे. हा. तर ते नगर त्यांना, राशींचे. हा, ते बर. सगळं म्हणजे ऑल म्हणजे सगळे पदार्थ सगळे ते करतात. बरं. एकदा दोनदा त्यांनी मला दाखवलं होतं वडापाव कसा करायचा वगैरे. आणि नवऱ्याकडून पोहे, तुम्ही हा, शिकला म्हणा. पोहे बिहे मला येतात. हा. पण त्यांनी ते वडापाव कसा करायचा वगैरे दाखवलं. त्यांनी दाखवल्यावर मग मी माझे करायला लागले. मग ते करायला लागले तसं मग माझा आपला हात बसल्यावर मी आपली माझी करायला लागले. मग नंतर त्यांनी सांगितलं. तुम्ही ह्या गाड्यावरती किती वर्षापासून करता? 1950. आमचं आता 35 वर्ष झाली आम्ही ह्या गाडीवर. तुम्हाला ह्या गाड्यावरती जुन्या गाड्यापासून ते नवीन गाड्यापर्यंत प्रवास 35 वर्ष. सध्या तुम्ही झाले. हा, किती वाजता हा गाडा सुरू होतोय? किती वाजता? सकाळी 8:30ला आम्ही लावतो. हा. 8-8:30ला लावलं की दुपारी 12 वाजेपर्यंत असतो. आणि नंतर 5:30ला संध्याकाळी लावले की 10 वाजेपर्यंत. तुमचं शिक्षण काय झालं? माझं 8वी शिक्षण झालेलं आहे. माझं शिक्षण जास्त झालेलं नाहीये. होय. हो, माझ्या नवऱ्याचं पण जास्त झालेलं नाही शिक्षण. ती नोकरी व्यवस्थित करण्यावर आहे, व्यवसाय व्यवस्थित करण्यावर आहे.
व्यवस्थित केलं तर सगळं व्यवस्थितच आहे ना, त्याच्यात काही माणूस, फरक नाही. असं म्हणतात. फक्त माणसाने व्यवस्थित वागावं हा. आणि व्यवस्थित माणसाला दुसऱ्या माणसाला सुद्धा असं प्रेमाने वगैरे सांगावं की हे असं नाही बाबा असं आहे, तर त्याचा उपयोग होतो पुढं. नाहीतर हे काय करतोय, गेला पुढं, जा ना पुढं. काहीच अहो पत्ते सुद्धा सांगत नाही काय काय जण, आम्ही व्यवस्थित पत्ते सांगतो. व्यवसाय करताना असं ना मावशी, व्यवसाय करताना काय काळजी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणजे कसं की साफसफाई असली पाहिजे. परत माणसं आली किंवा गिऱ्हाईक आलं आपलं, ते व्यवस्थित बोलणं असलं पाहिजे. त्याच्यात मधाची मोहाळी असतं म्हणतात, ती असली पाहिजे. त्या माणसाला किती कसं तो माणूस काय याचा आहे ते व्यवस्थित इकडे, बघितलं. इकडे. आता आम्ही चौघ जण होतो. हा. पोरी होत्या माझ्या पहिल्या, त्या सगळ्या हुजूर बागेतल्या होत्या. तर आमच्या पोरी सगळ्या कराटे चॅम्पियन आहेत. अरे वा. तो भाग नाहीये. म्हणजे आम्ही नाही शिकलो, पण पोरींना आम्ही जास्त शिकवले. डबल ग्रॅज्युएट आहेत आमच्या पोरी. एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, एक असे झिरो कराटेचे हे होते ते आता तिला जवळजवळ 20-24 गोल्ड मेडल आहेत. हा व्यवसाय करताना तुम्हाला काय अडचणी आल्या असं? खूप अडचणी आल्या. लोक म्हणायची काय करताय, काय वेड्यासारखं लावले, एवढं एवढं गाडा हो एवढीशा गाड्या आहेत, म्हणले का त्याच्यावर असं? काय खूप म्हणलंय काय काय लोक आम्हाला. काय पण बाहेरची आम्ही म्हणली का ओळखीचीच म्हणली? ओळखीचीच जवळपासचीच म्हणली, पण आम्ही नाही लक्ष दिलं. आम्ही आमचं साफसफाई करून आम्ही आमच्या गाड्या लावायचो. आम्ही लक्षही दिलं नाही. आपण देवाचं करतोय ना, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला. काय आणि आतापर्यंत सुद्धा आम्ही स्वामींवर विश्वास आहे ह्या आमचा. व्यवसायापासून पोट भरतं, माणूस पुढे जातो असं वाटतं का तुम्हाला? हो, खूप म्हणजे कसं आहे, आपली जी पद्धत आहे ती व्यवस्थित ठेवली ना की बाकीचं कुणी काय करू शकत नाही. आपल्या पद्धतीने आपण ठेवायचं. लोक काय म्हणतायत त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही, तर आपण पुढे जाऊ शकतो. आता राहिला विषय, या ठिकाणी काय काय भेटतं? आमच्याकडं वडापाव मिळतो, हा. डाळ वडा मिळतो, हा. सकाळचे पोहे, उपीट, खिचडी असती, परत शॅम्पल असतं, वडा शॅम्पल मिळतो. सगळं तुम्हीच बनवताय? हो, आम्ही स्वतःच किती जण बनवतो. काम करते त्यावर? आम्ही दोघंच आहेत, नवरा बायको जोडी. जोडी. आता काय पोरं? पोरींची 4 लग्न झाले, एकच पोरगी आहे. हा. ती म्हणते आता तुम्हाला जेव्हा घर करून देईल तेव्हाच मी लग्न करेन, तोपर्यंत लग्न नाही करणार, तिचं पोरगी असं म्हणते. म्हणते. ही हा चौक कुठला चौक आहे, काय पत्ता सांगा? ही मंदार लॉज चौक, हं? मंदार लॉज चौक, रघुनाथ फटाका मार्ग समोर, वा. जय हिंद मित्र मंडळ, आणि कुठलं पेठ म्हणतो? शनिवार पेठ. शनिवार पेठ. तर दर्शक, ही एक वेगळी स्टोरी आहे, एक माऊलीची स्टोरी आहे. गेली 35 वर्षापासून या ठिकाणी आहे ना, जो आधी जुना गाडा होता, आता नवीन गाडा या ठिकाणी आहे. गेली 35 वर्षापासून या ठिकाणी एक छोटासा व्यवसाय करतात. काय ह्या व्यवसायापासून काय कमवलं काय नाही? कमवलं असं काही नाही, पण माणसं बहुत म्हणजे आमच्याकडे चांगली आहेत की इथूनली माणसं बाहेरगावी जरी गेली ना तरी आमच्याकडं इथं पुण्यात जर आली ना तर 10-12 वडापाव तरी घेऊन जातात की आम्हाला इथला वडापाव चांगला वाटतो, आम्ही इथनच खाणार. आता याच्यावर- गणपती सुद्धा आमच्या पार इथून तिथून कोल्हापूरवरनं ह्याच्यावरनं लोक येतात, ते गणपतीत आले ते इथंच याच्या वडापाव अगोदर खायला. मी एका माऊलीची मुलाखत घेतली. हा. तिने म्हणली की बाबा मी चायनीजचा गाडा चालू करते, ह्या चायनीजच्या गाड्यावरून मी बंगला बांधली, कार घेतली, नाही. गाडी घेतली. आम्ही पोरींची लग्न केली, व्यवस्थित सगळ्यांचं बघितलं. पोरांना बहुतेक पोरींना लोक म्हणायची पोरींना काय शिकून मिळतं, पण आम्ही पोरींना डबल ग्रॅज्युएट केलेलं आहे, त्याच्यावर आम्ही पोरींचं हे केलंय. आम्हाला पण सुखी बाकी आहे. काही नाही, एकदम सुखी सुखी आहो. एकदम मस्त. काय अडचण आहे, काय समस्या नाही. आता पतिदेव कधी येते तो? आता ते गेलेत चक्कर मारायला, चक्कर मारून येतील. तर दर्शक, ही आहे पुण्यातील माऊलीची शनिवार पेठ मध्ये आहे एक छोटासा गाडा आहे. या ठिकाणी माऊलीची ही एक वेगळी, एक नवीन कहाणी आहे. अशीच वेगवेगळी स्टोरी आपण पुण्यामध्ये करत राहणार आहे. बेधडक चर्चावरती मी दत्तात्रय संकपाळ. धन्यवाद.